हनुमानवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी येथे असलेल्या महारुद्र हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महापूजा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते, ज्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमादरम्यान संस्थापक अध्यक्ष अमित भाऊ शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे मनापासून आभार मानले। हा सोहळा भक्तिभाव आणि सामूहिक सहभागाने परिपूर्ण होता, ज्यामुळे परिसरात आनंदाचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते। आज हनुमान जयंती निमित्ताने धर्मवीर प्रतिष्ठान व महारुद्र हनुमान मंदिर सर्व ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंती उत्साहात पार पडली। आज सकाळी 6 वाजता हनुमान जयंती निमित्त हनुमानांचा जन्म करण्यात आला। त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। त्याचप्रमाणे सर्व मान्यवर जे पदाधिकारी हनुमान जयंती निमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा यथोचित मंडळाच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। आतापर्यंत 10,000 भाविकांनी इथे आज दर्शन घेतलेलं आहे व महाप्रसादाचा पूर्ण लाभ घेतलेला आहे। आज श्रीराम भक्त हनुमान जयंती कार्यक्रमानिमित्त महारुद्र हनुमान मंदिर आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमित शिंदे, संस्थापक अध्यक्ष असलेल्या या हनुमान मंदिराला मागच्या 40 वर्षापासून अमितजींच्या माध्यमातून या हनुमान मंदिराचा इतिहास आहे आणि हनुमान जयंती अशाच उत्साहात सकाळी 6 वाजेपासून हजारोंच्या संख्येने भाविक आपण गर्दी बघत असाल। या हनुमान जयंती निमित्त सर्व नाशिककरांना आणि या राखा कॉलनी भागातल्या सर्व नागरिकांना मी हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अमितजींना या भागात ज्या प्रचंड मेहनतीने या भागात भारतीय जनता पार्टी आणि या लोकांची सेवा करतात, त्यांनाही मी हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। मध्ये सकाळी 5:30 वाजता अभिषेक झाला मारुतीचा। त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर 9 वाजता आरती झाली। सगळे भाविक इथे बसलेले होते। महाप्रसाद वाटप चालू केला होता। सकाळपासून महाप्रसाद वाटप चालू आहे। सगळ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला त्याच्यामुळे, आणि अजून पण भाविक येतात आहे। भरपूर गर्दी आहे आणि सगळ्या भाविकांची मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक वगैरे आम्ही सगळे त्यांचं अभिनंदन करतो का एवढे भाविक आमच्याकडे येतात। त्याच्यामुळे आम्हाला आनंद पण फार होतो। आम्ही जी सेवा करतो महारुद्राची, 15 ते 20 हजार लोक येतात साधारण शेवटपर्यंत। सालाबादाप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला। सकाळी बरोबर 6च्या सुमारास महारुद्र हनुमंताचा जन्माची वेळ आणि तो भव्य सोहळा पार पडल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि दर्शनाचा कार्यक्रम याही वर्षी अतिशय आनंदात पार पडत आहे। भाविकांची अतिशय गर्दी, महारुद्र हनुमंतावर परिसरातील नागरिकांची अतिशय श्रद्धा असल्यामुळं परिसरातील बहुतेक सर्वही नागरिक सकाळपासून दर्शनाला येत आहे आणि त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभही घेत आहे। धन्यवाद। आज सकाळी 6:24 हनुमंताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। जन्म झाल्यानंतर सकाळपासून महाप्रसादाचं वाटप चालू आहे। आतापर्यंत 10 ते 15 हजार लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे आणि अजूनही शेवटपर्यंत किमान 10,000 लोक अजून प्रसादाचा लाभ घेतील। आणि या परिसरातले संपूर्ण जे नागरिक आहेत, येणारे रोजच्या भाविक, ते नित्यनियमाने येणारे, ते सुद्धा प्रसादाचा लाभ घेतील। दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते। माझा पुतण्या अमित शिंदे 25 वर्षापासून या मंदिराची सेवा करतो, कार्यक्रम भरवतो,
आणि आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करतो आणि आलेल्या पाहुण्यांना प्रसादाची व्यवस्था झाली की नाही ती सर्व व्यवस्था त्याच्याकडे असते. त्यामुळे आम्ही सुद्धा त्याला फार मदत करत असतो आणि इथल्या हनुमानवाडीतली सर्व कार्यकर्ते मी त्यांना मदत करत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे कमीत कमी 10 ते 15 हजार लोकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो, दर्शनाचा लाभ दिला जातो आणि त्यामुळे आम्ही जे आलेले पाहुणे त्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्या येण्यानेच आमच्या कार्यक्रमाला शोभा येते. त्याचप्रमाणे आमचे बीजेपीचे भरपूर कार्यकर्ते आले, त्यांचे पण आभार मानतो आणि संपवतो माझे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.